आयोजकांकडून विनंती आली आहे, स्पाइक शूज जर कोणाचे असतील खेळाडूंचे तर ते अलाव नाही आहेत याची नोंद घ्या. 4 षटकांचा खेळ आणि थरार नाट्य मागच्या सामन्यात राहिला आणि अखेरकार संग्राम 11 नितल्या संघानं विजयावर शिक्कामोर्तब केला. निश्वास टाकलाच मी म्हणेन की खऱ्या अर्थानं प्रमोद पाटीलनं, कारण ओमकार परतला त्या षटकामध्ये आणि 2 धावा जवळपास वाचतील की काय असं वाटत असताना जिंकला. आता इथून मागे वळून पाहिल का? चेंडूचा पाठलाग सुरू जरूर आहे, परंतु पाठलाग मात्र सक्सेसफुल नाही राहणार. चेंडू जाणार बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून सरळ सीमारेच्या बाहेर चौकार. सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला संग्राम 11 नितलस तर दुसऱ्या बाजूला केदारनाथ 11 ओवेकॅम्प संघ. टॉस जेव्हा जेव्हा जिंकतो ना ओवेकॅम्प संघ तेव्हा तेव्हा तो प्रथम फलंदाजी करतो आणि आजही त्यानं तोच पायंडा कायम राखला. RCC पेठ त्यांचाही अशाच प्रकारचा नियम असतो. हा एक धाडसी निर्णय, प्रथम फलंदाजी करायची आणि गोलंदाजावर मात्र सामना ठेवायचा. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय सजल भातोसे. नॉन स्ट्राईकला अजय भातोसे 21 चेंडूमध्ये 53 धावा ज्यानं मागच्या सामन्यामध्ये केल्या. तो अजय भातोसे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. ओवेकॅम्प परिसराचा तो कोहिनूर हिरा म्हणून ओळख राहिली अजय भातोसेची. तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. तर सजल भातोसे स्ट्राईकवर जर एक चौकार घेतलाय. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय की अतुल काटे 3 चेंडूमध्ये 4 धावा एक चौकार त्यानं जरूर खालाय, परंतु आतापर्यंत सामना बॅलन्स राहिलाय. कमालीचा खेळ राहिलाय संग्राम 11 नितलस संघाचा. तर पहिल्या सामन्यामध्ये 1 साइड सामना जिंकलाय तो केदारनाथ 11 ओवेकॅम्प संघानं. राईट आर्म राऊंड द विकेट सजलसाठी. क्या बात क्या बात. आपल्या उंचीचा फायदा. सुंदर गोलंदाजी. चेंडू ट्रॅव्हल झाला. गुडलेन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथून मात्र नीटचा समजला नाही आणि अखेरकार हितगुज करण्यासाठी मात्र अजय भातोसे स्ट्राईक एंडला सजदकडे गेलाय. सजलला धावा जोडाव्या लागतील कारण त्यांना माहीत आहे की नितलस संघ छुपा रुस्तम संघ आहे. एक आक्रमकतेचा भरलेला हा संघ आहे, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो आक्रमकता आवश्यकच आहे, कारण क्रिकेट हा शांत डोक्याचा गेमच नाही आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन मात्र येते. सजलनं जर विचार केला ना तर चेंडूकडे नीटचं पाहिलंच नाही. खूप लवकर खेळून तो मोकळा झाला. चेंडू खूप उशिरा ट्रॅव्हल झाला आणि त्याच्यामुळेच परंतु एक्स्ट्राची रन जरूर मिळाली. 5 रन बोर्डवर लागत आहेत. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 4 आणि बिनबाद 5 अशी सुरुवात करतोय तो केदारनाथ 11 ओवेकॅम्प संघ. अतुलचा आणखीन एक हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि हाही वाईड. 2 वाईड. लाईन खूप छान आहे. वाईड भलेही असतील परंतु लाईन खूप छान आहे. टप्पा खूप अचूक आहे आणि सजलला नीटसा कनेक्ट करता येत नाही आहे. 2 वाईड बॉल 4 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत बोर्डवर लागलेत. मी म्हटलं होतं दशरथ दादा की लाईन खूप छान आहे. जागाच दिली जात नाहीये फलंदाजाला. एक चौकार जरूर दाखवला, तोही बराच वेळ हवेत राहिला होता. त्याच्यामुळे अतुल काटेचं कौतुक राहील. अतुल काटेची गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा बोर्डवर लागलेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी गोलंदाजी राहिली आतापर्यंत. परंतु सगळ्यात जमेची बाब की अजय भातोसे अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. संग्राम 11 संघ तो विचार करेल की नॉन स्ट्राईक एंडला अजय भातू जास्तीत जास्त कसा राहील. पुन्हा एकदा चान्स बदलला आणि अखेरकार मात्र कनेक्ट केला. बऱ्याच वेळ वाट पाहिली आणि आता मात्र वाट लावली. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या चेंडूवर दाखवला आसमान आणि या षटकारानं मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बोर्डवर धावा लागल्या तब्बल बिनबाद 12. क्रिकेटचा खेळ आपण आजकाल पाहतोय मित्रांनो. दररोज मॅचेस होत आहेत. आपली मुलं डे नाईट खेळत आहेत.
परंतु खरी अर्थानं एक सुंदर टीम बनली गेली पाहिजे. गावाची टीम एकत्र करत आपल्या गावचा झेंडा अटक्यापार रोवण्यासाठी तुम्हाला सदैव तत्पर राहिलं पाहिजे. कारण हा खेळ आता फक्त टाईमपासचा राहिलाच नाही आहे. हा खेळ आता प्रतिष्ठेचा बनला आहे. आपल्या गावाचा नाव जर मोठं करायचं असेल ना तर तुमच्या रूपानं ते गावाचं नाव मोठं होईल. मित्रांनो, आपल्या नावानं जेव्हा गाव ओळखला जाईल ना त्यावेळेला तुमच्या जन्माचं सार्थक झालं म्हणून समजा. कारण आपण याच मायबापाच्या पोटी जन्म का घेतला, आपण याच राष्ट्रात जन्माला का आलो, आपण याच गावात जन्म का घेतला, हे उगाचच घडलेलं नसतं मित्रांनो. कारण एखाद्या महापुरुषानं आकाशात वीज चमकावे असं जन्माला यावं आणि निमिषार्धात ते अंतर्धान पावावं असं कधी होत नाही. त्यांच्या कार्याला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या पराक्रमाला काहीतरी कारण परंपरा असते आणि तीच कारण परंपरा तुमच्या जन्माची आहे. त्याच्यामुळे मी या गावात जन्म का घेतला याच्या मागे बऱ्याचशा कारणमीमांसा असतात. त्यासाठी जर का तुमच्या जन्माचं कौतुक व्हायचं असेल ना तर तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. आधी सिद्ध व्हा, प्रसिद्ध तुम्ही आपोआपच व्हाल. त्यासाठी ज्या दिवशी आपल्या गावाचं नाव आपल्या नावानं ओळखलं जाईल ना चांगल्या पद्धतीनं त्यावेळी जन्मात सार्थक झालं म्हणून समजा. हा फटका सजवलाय. आखिरकार आपली तलवार किती वेळ मॅन करणार. अजय भातोसे ब्रँडेड लगावतो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. हा आणखीन एक ब्रँडेड षटकार. प्रमोद पावशेवर हल्ला झालाय. मागचा गेम जो सुरू केलाय कंटिन्यू करताना मात्र अजय भातोसे. मलिंगाची आम आपण पाहतोय. साईड आमनं गोलंदाजी करताना पाहतोय. जोरकश गोलंदाजी केली जाते आणि साईड आमनं जेव्हा गोलंदाजी केली जाते ना तेव्हा चेंडूचा स्पीड लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जातं आणि ते कठीण गेलं अजय भातोशेला. आणखीन एक डॉट चेंडू. 3 चेंडूमध्ये 1 षटकार जरूर खालाय परंतु अजय भातोशेला त्यांना 2 निर्धाव चेंडू टाकलेत. गोलंदाज प्रमोद पावशे राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात. अतिशय सुंदर चेंडू होता. नीटचा समजला नाही जरूर. 22ची रन आली. एक्स्ट्राच्या रूपानं या रन आल्या. पूर्वार्धामध्ये जेवढ्या एक्स्ट्राच्या रन जातील ना तेवढ्या त्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला जाब विचारतील. 1च रन आली ती म्हणजे एक्स्ट्राच्या रूपानं आणि एका रननं आपण पाहतोय धावा लागल्या 19. शांतारामजी जाधव गुणलेखनाची भूमिका निभावताना पाहतोय. उत्तम सुवच्छ अक्षर हे त्याची जमेची बाब राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रमोद पावशे. एवढा बाजूला होऊन तुम्हाला मलिंगा स्टाईलनं चेंडूचा जोरदार येतो ना तर तुम्ही पीक नाही करू शकत. आणि आखिरकार प्रमोद पावशेनं मात्र दांडी गोल केली. प्रत्येक वेळेला पहिल्या षटकामध्ये सुद्धा सजलनं आउटसाईड ऑफ स्टंप बाहेर जाऊन मोठं हिट करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी ठरला परंतु या षटकामध्ये नाही. कारण इथे प्रमोद पावशेनं केली दांडी गोल. या डेंजर बॉलर क्रिकेट जर आपण रोज खेळतो परंतु रोज खेळल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मॅच्युरिटी यायला हवी. तुम्हाला मास्टरी यायला हवी. परंतु काही लोक तर 20-20 वर्ष खेळली तरी मॅच्युरिटी नाही. परंतु काही लोकांनी 2 वर्षातच मॅच्युरिटी घेतली. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट आणि शहरी क्रिकेटमधला हा फरक आहे. शहरी क्रिकेटमध्ये प्रोफेशन असतं, ते शिकतं, प्रत्येकाचं ऐकतं आणि म्हणूनच मोठं बनतं. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये स्वतः शिकतो, कोणाचं ऐकत नाही आणि लोकांना सांगत सुटतो. ही खऱ्या अर्थानं शोकातिका राहिली आहे. त्याच्यामुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक पराभवानंतर शिकलं पाहिजे. मलिंगा स्टाईलचा हा चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. शतक चेंडू परत येईल. फेकी होती आहे. 1 रन कंप्लीट केली गेली. नवीन फलंदाज पाहिला आपण गौरव सकपारला, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अंतिम षटक फेकलं होतं. आणि या 2 षटकाच्या खेळानंतर बोर्डवर धावा लागत आहेत.
त्या 1-20. अफाट कर्तृत्व सिद्ध केलेला माणूस, 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, नगराध्यक्ष, अनेक 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 पदं त्यांच्या शिरपेच्या मध्ये सहज रोवली गेली, परंतु फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी लढला आणि त्या माणसाचं नाव विमानतळाला लागावं यासाठी आपल्याला झगडावंही लागलं, तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं काय? आदरणीय कैलासदादा माद्रे, वासुदादा माद्रे, आई ग्रुप ओवे यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 11,100 रुपयाची आम्हाला देणगी येते, त्याबद्दल आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार प्रकट करतो. आपले सहकार्य याचमुळे या स्पर्धा यशस्वी होताना पाहतोय. इथे काहीतरी बरंचसं घडलंय जरूर. एक रन कंप्लीट लेग बायची. दशरथदादा पाटील, द ब्रँड ऑफ धारावे करावे. मित्रांनो, याही नावानं एक वेगळं वलय निर्माण केलंय. ज्याप्रमाणे लाईन लागावे ना, ती लाईन यांच्या मागे लागते की दादा आमच्याकडे या. प्रत्येकाची एक अनोखी शैली आहे, देवानं दिलेली एक वेगळी देणगी आहे, ते आपल्या परीनं प्रत्येक समालोचक मांडताना पाहतो. हा फटका फसलाय, फटका फसलाय, टिपलेला झेल ही सुटलाय. नेमकं घडलं काय? हा झेल कोणाचा? अजय भातोषे आज कर्तृत्वाबरोबर नशिबाची झालरी लावून आलाय. दशरथदादा लक्षात घ्या, हळदीला फक्त मंडप घालून नाही चालत, त्याला झालरी असावी लागते. ती नशिबाची झालर आज अजय भातोषे मागच्या सामन्यामध्ये 16 धावांवर मिळालं जीवदान 53 मध्ये कन्वर्ट केलं आणि आता इथं मिळालंय जीवदान. काय घडेल? गोलंदाज साहिल दरे गोलंदाजीच्या मार्कवर, अजय भातोषे ऑन स्ट्राईक. बोर्डवर धावा लागलेत 23. क्या बात, क्या बात. जोरदार अपील जरूर झालंय. अपिलामध्ये उत्साह तर अफाट होता, परंतु विश्वास शून्य राहिला. पंचांनी ढुंकूनही पाहिलं नाही आणि दुर्लक्षित केलेला हा अपील मात्र इथे निर्धाव चेंडू सांगून जाईल. उत्तम चेंडू राहिलाय. गौरव नंतर विकेट हॅट्रिक घेतली तर 3,000ची बक्षीस दिली जाईल. सलग 3 षटकार ठोकले तर गौरवनं. सूरजी सकपाल यांच्याकडून जर गौरव सकपालनं सलग 3 षटकार ठोकले तर 3,000चे बक्षीस दिले जाईल. बक्षीस म्हणजे शाबासकी, बक्षीस म्हणजे तुम्हाला प्रेरणा, तुम्हाला उत्साह. परंतु दशरथदादा त्या बक्षिसा पायी कित्येक वेळा सामनाही गमावताना मी पाहिलंय. पैसा कमवणं एवढं सोपं मुळात नसतोच मुलांनो. त्याच्यामुळे पैसा येईल, पैसा जाईल, आपल्या घामाचा पैसा टिकेल. क्या बात, काय गोलंदाजी केली, कौतुक केलं जाईल. साहिल दरेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण एकदा तर त्याने अजय भातोषाला बाद करता करता वाचलाय आणि त्याला टाकलेले जवळपास 5 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये त्याने 3 धावा दिल्या आणि षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा. साहिल दरेचं अफलातून गोलंदाजी राहिली आहे, अफलातून गोलंदाजी. बोर्डवर धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 1 बाद 24 धावा. गौरव सकपाल ऑन स्ट्राईक. 2 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत धाव केले. 1 राईट आर्म राऊंड द विकेट. साहिल दरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय अफलातून गोलंदाजी केली, ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला अक्षरशः बांधून ठेवलं
रोखून ठेवलं. षटकामध्ये भलेही विकेट नसेल, एक संधी निर्माण केली होती अजय भातोशाला बाद करण्याची, संधी दवडली. धावा आल्या षटकामध्ये 4. 3 षटकांचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना केदारनाथ 11 ओवेकाम संघ जाऊन ठेवतो 1 बाद 24. काय झोंबला त्याला खईस का काय येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅट कोण याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना राहून लाईन मारी देत त्याला बॉलाची लाईन नाही समजत. योगेश वाघ यांचा हा आवाज आपण ऐकला. धवला किंग म्हणून ओळख राहिली आहे. अनोख्या शैलीतले समालोचक. मी मगाही सांगितलं असेल दादा की अनेक समालोचक प्रत्येकजण आपल्या परीनं वेगवेगळा स्टॅम्प लगावत मात्र समालोचन करत असतात. परंतु क्रिकेट खेळाडूविषयी काही गोष्टी सांगणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण हे क्रिकेट खेळाडू कुठून येतात, जॉब करतायत, ड्युटी करतायत, काही शर्यती करून येत आहेत, तर काही मात्र काम करून येतात, काही झोपून येतात, काही उठून येतात. परंतु प्रेक्षकांना काय हवं असतं, त्यांचा परफॉर्मन्स. तो परफॉर्मन्स एकदा त्यांनी सिद्ध केला ना की प्रसिद्ध झाला. स्लोवर टप्प्याची गोलंदाजी, जोरदार फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला. स्ट्राईकवर यायचा आहे, त्यासाठी प्रयत्नही केला जाईल. आता विचार मंथन होईल, काय घडतंय ते पाहिलं जाईल. 2 पंचांमध्ये हितगुज राहील आणि सांगितलं जाईल की बाबा रे अजय भातोशे तू उगाच 2 रन धावलाय, 1 रन तर अनाठाही वायाच गेली, ती मिळते फक्त 1 रन. पहिल्या चेंडूवर 1 रन, कारण त्याला माहिती आहे स्ट्राईक घेत मोठे फटके लगावत हा स्कोर 40+ वर न्यायचा आहे. परंतु आतापर्यंत तरी संग्राम 11 नितलस संघानं अंतिम सामन्यात जी कमाल केली आहे ती कमाल या सामन्यात कंटिन्यू करताना बोर्डवर धावा लागत आहेत. 1 बाद 25 धावा. ओमकार पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. या ओमकारमुळंच संग्राम 11 नितलस संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहिलाय. क्रमांक 7 वर खेळण्यासाठी आलेल्या ओमकारनं कमालीचा खेळ दाखवलाय आणि तोच ओमकार पाटील. ज्या वेळेला आपला मुख्य खेळाडू चांगला खेळत असतो, ज्या वेळेला आपला ट्रम्प कार्ड खेळाडू क्रीजवर उभा असतो ना, त्याला स्ट्राईकवर कसं घेऊन यायचं हे कसं भी आपल्या मुलांना माहीत असायला हवं. दशरथदादा मी कित्येक वेळा पाहिलं आहे, 12 चेंडूमध्ये 40 धावांचा पाठलाग होतो, 12 चेंडूमध्ये 50 धावांचाही पाठलाग होताना पाहिला आहे, नव्हे तर 6 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग होताना पाहिला आहे. परंतु 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स होतानाही मी याची देही आणि याचे डोळा पाहिले. असा खराब चेंडू आणि तोही अजय भातोशाला लगावली चपराक, दिला भिरकावून मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. पिक 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 पिक. बोर्ड अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठ्या फटक्यांनी 40+. खराब फटका. इथे मात्र 1 मोठ्या फटक्यानंतर मात्र लगेचच ओमकार पाटीलचा दिवस आज राहिलाय जरूर. त्यांना मात्र मजबूर केलं अजय भातोशाला आणि अखेरकार मिडविकेटच्या डोक्यावरून हा फटका फसला आणि झेल बाद होत मात्र अजय भातोशे निराश मानेनं परतला. विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृष्ण देव होता पण त्यानेही प्रेम केलंच ना. कृष्ण देव होता पण त्यानेही प्रेम केलंच ना. लग्न झालं रुक्मिणी बरोबर, मग राधेसाठी तो रडलाच ना. आजकाल अशाच प्रकारचं काहीचं प्रेम राहिलं आहे. 1 रन कंप्लीट झाली जरूर आणि अशा प्रकारे 1 रन नंतर मात्र हा पूर्वार्ध संपतोय. बोर्डवर धावा लागल्या 33 धावा आणि 34 धावांचा आता मात्र 24 चेंडू 34 धावा एक बॅलन्स आव्हान उभं झालं आहे मध्यरात्रीच्या या वेळेला. ही मध्यरात्र कोण गाजवेल, देवस संघाच्या विरोधात खेळण्यासाठी कोणता संघ लढेल, आपण पाहूया ऐकूया. उत्तरार्ध कसा रंगेल. केदारनाथ 11 ओवेकॅम्प संघ अजय भातोशे अँड टीम या धावा रोखून धरेल का
की मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करत ओमकार पाटील आणि टीम संग्राम इलेव्हन नितलस संघ या धावांचा पाठलाग करेल. ऐकूया उत्तरार्ध कसा रंगतोय. इथे मात्र भारदस्त आवाजामध्ये ऐकूया आपण सौरभ पाटील दैसर यांच्या गोडवाणीतून. भक्तिभावाने ऐके ना कोणी, भक्तिभावाने ऐके ना कोणी, संत एकनाथांची अभंगवाणी सिनेमाची ग्रुप चषक 2025 मध्ये ज्यांच्या आठवणींना उजाला करण्यासाठी भव्य दिव्य क्रिकेटची रजनी आज तिसऱ्या दिवसामध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच. मिलिंद जी उलवेकर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्मान करू मुख्य व्यासपीठावरती आपण आज ज्यांचा आवाज ऐकला दर्शकजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बॉल झाला बॉडीला इच्छा दिशेनं फिल्डर धावतो एक्स्ट्रा कव्हरला पोहोचला फिल्डिंग खराब झाली तोपर्यंत 2 धाबा. शांताराम जाधव आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये तुम्ही असताना पाहता आज टीमला लीड करण्यासाठी ते देखील आले. ओवेच्या क्रीडा नगरीमध्ये ते आमच्या सोबत होते जेव्हा व्यावसायिक क्रीडा स्पर्धा तुम्ही तिथे पाहिल्या. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल टॅपिंग स्ट्रोक पाहिला बॉल चालला पुन्हा कव्हरला फिल्डर तिकडे उपस्थित थोडी फिल्डिंग खराब झाली. दुसऱ्या अटेंडला जोपर्यंत बॉल घेतील तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 3 वरती. 34 धावेचा पल्ला पार करायचा. पहिल्या मॅच मध्ये अजय भातोसे काय खेळला. पहिलं अर्धशतक त्याचं पहिलं असं वाटलं या मॅच मध्ये तो खेळेल. हा ग्राउंड त्याच्यासाठी लकी आहे. तो अपयशाला स्कोर दाबला थांबला गेला. फटका तिथे चांगला आहे. शॉट ऑफला फिल्डर व्यवस्थित तुम्ही पाहता चांगली फिल्डिंग. अजय भातोसे नाणेफेकी जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कदाचित तो चुकीचा ठरला की काय केदारनाथ 11 ओव्हे कॅम्पच्या बाजूनं कारण की अजय भातोसेची बॅटिंग झाली नाही. कदाचित बॉलिंग अटॅक खूप छान आहे संग्राम 11 इथला असता.
आडवा बाटे खेचला, बॉल चला मिड विकेटला, फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव. साहिल दरे राहुल काटे अशी सलामीची आघाडीची जोडी तुम्ही पाहता. राहुल खूप चांगला क्रिकेटर आहे. तुम्ही पाहता त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक तेव्हा त्याला बाईट दिली की 16 वर्ष मी क्रिकेटला दिली, त्यानंतर मला ती पहिली बाईक भेटली. म्हणजे त्याची जिद्द, त्याची पराकाष्ठा त्याला खूप काही सांगून गेली. फ्रंट फुटला डान्सिंग डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राउटचा अप्रतिम फटका, लॉंग ऑफला बीट करून क्रिकेटचा सौंदर्य. बॉल सीमा बार, राहुल काडेच्या बॅट बंद, चौकार 4. एक ओव्हर नंतर आम्ही तुमचा सत्कार करू. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अपील फायली तुम्ही विकेट किपरच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथे संपलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 9. सन्मान करूयात आजचा, ज्याचा आवाज तुम्ही ऐकलात अर्थातच आमचे सिनियर समालोचक, नक्कीच हास्य फुवारे त्यांच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येकाला हसवण्याची ताकद त्यांच्यामध्ये कित्येक वर्ष समालोचन करतात. या दशरथजी पाटील सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. षटक संपलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 9 या आकड्यावरती. जर बॉलिंग अटॅक पाहिला निघला असता नक्कीच आपण पाहतो. अतुल काटेनं 10 धावा खर्च केल्या, त्यानंतर प्रमोद पावसेनं 8, त्यानं साहिल दरेनं 4, त्याच्यानंतर ओंकार पाटीलचा अवघ्या 9 धावेचं षटक राहिलं. खूप चांगली गोलंदाजी, तशी गोलंदाजी केली तर केदार 11 नक्की जो काही काम मॅच जिंकेल. बॉल हवेमध्ये, फिल्डर कोणताही नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय, तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2. माणिक शेठ बघत यांच्याकडनं पारितोषिक लागलाय. विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपये. माणिकजी बघत क्रिकेटला दैवता मानणारे, क्रिकेटला धर्म मानणारे, हे व्यक्तिमत्व त्यांच्याकडनं हे पारितोषिक लागलाय. षटकातील पुढचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लगी दो आजादी नाही दो बर्बादी. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येतात. साहिल आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पुण्यात बॉल ठेवण्यात आला, बीट केला. गोलंदाज अक्षय केसरकरला तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकामध्ये 34 धावा रोखायच्या. जशा रीतीनं गोलंदाजी संग्राम 11 नितलासने केली, अशा रीतीनं जर झाली केदारनाथ 11 ओबेकॅमच्या बाजूनं मॅच रंगतदार होईल. हे बॅटल शेवटच्या षटकामध्ये जाईल यात मात्र शंका नाही. क्रिकेट कधी देखील बदलू शकतो. फटका बसला, टॉप एज, स्वतः गोलंदाज, कॉर्नर बॉलची संधी, तिसरा अटेंडला पकडलाय झेल, संपलाय मैदानावरती. साहिल दरेचा खेळ, धक्का लागलाय मैदानावरती. 11 वरती पहिला. थँक्यू. सन्मान करू आज ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला तर मराठीचा एक तंत्रबुद्ध आवाज, मराठी भाषेचा शिवव्याख्याता आमचे दिनेशजी पाटील सरांचा सन्मान. बालूजी पाटील तुम्ही पाहता, शंभू रॉकी बैलाचे मालक आहेत बालू शेठ पाटील, नितेश शेठ पाटील, तुमचं देखील मनपूर्वक सर हार्दिक स्वागत. आमच्यावरती खूप प्रेम आहे त्यांचं. रमेश तरे असतील आमचे जीवलक मित्र. सफल झालाय, क्रॉस दी लाईन, बॉल फाईन लेग सीमा पार. 4-4-4-4 चौकार.
पुढे चालला धावा धाव फलकावरती 15 वरती अतुल काटे आला त्याच्या बॅट बंद चौकार फडकाला जवाब एक्स्ट्रा कव्हर सीमा पार कलात्मक अवरीवर स्ट्रोक बॉल लागोपाठचा दूसरा चौकार कितने आदमी थे बॉलिंग खूप चांगला अटॅक राहिला आणि दिनेशजी पाटील यांचा देखील सन्मान आपण करूयात तिसरा येईल का खूप चांगला बॅट्समन अतुलला तुम्ही पाहता 2-3 वर्षा अगोदर आम्ही अतुलला पाहिलाय दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये तो बॉलिंग नक्कीच टाकत असं या आत्ताच्या हंगामामध्ये तो पहिलं षटक आटालतो गेल्या वर्षीपासून तो पहिलं षटक खूप चांगल्या रीतीनं फडकाला जबाब कॅप मध्ये डीप कव्हर पॉइंटला चालला जमिनीशी वारतार करत असताना लागोपाठचा तिसरा अतुल काटे ऑन फायर नाव डेंटल टच टेक्निकल टच डिफिकल्ट टच बॉल सीमा पार चौकार 4 दैसर गावातील एक बुलंद आवाज मुलुक मैदान तोफ पहाडे आवाज दैसरचा दुसरा भीमसेन जोशी सौरभ पहाटेल याला इथं सन्मानित करत आहे आमचे सन्माननीय प्रमुख आयोजक एकनाथ शेठ पाटील यांना विनंती करतो कृपया त्यांचा शाही सन्मान करावा या स्पर्धेच्या माध्यमातून कोणाचे असते तर सचिनजी पाटील तर सौरभ पाटील यांना सन्मानित करावं अतिशय चांगली आम्हाला साथ दिली पहाडी आवाज मात्र पहाडी आहे तुमचा खरं म्हणजे तुम्ही भजन क्षेत्रामध्ये पाहिजे होता बऱ्याच बुवांची तुम्ही चड्डी पिवली गेली असती चला ओवे कॅम तर आमचे दिनेश बंधू पाटील बेलवली गावची अजून एक मुलुक मैदान तोफ आणि खास करून शिवचरित्रावर प्रकाश जुतो टाकणार आमचे अतिशय तंत्रनिष्ठ समालोचक आमचे रायगड समाजाचे सक्रिय सभासद आमचे दिनेश बंधू यांना सन्मानित करावं अतिशय दमदार समालोचन आणि चांगली साथ दिल्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय वैकुंठवासी नारायण शेठ ग्रुप चषक 2025 मध्ये अतिशय जबरदस्त योगदान आणि पुढचा आवाज असेल दैसरचा पहाडी आवाज मिस्टर सौरभ पाटील प्लीज कम ऑन द मायक्रोफोन या तुम्ही चढा आम्ही उतरतोय थँक्यू सो मच दसजी पाटील सर षटकातील पुढचा बॉल फडका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चाला फिल्डर वेगान आला चांगली फिल्डिंग आज का बॅटिंग केली आहे या दुसऱ्या मॅच मध्ये अतुल काठे आज द बॉलर म्हणून नक्कीच तो टीम मध्ये आला चौथ्या षटकामध्ये त्याला मी गोलंदाजी करताना पहिली आणि आता संग्राम 11 नितलास मध्ये पहिलं षटक टाकतोय अविश्वसनीय खूप चांगलं आहे अष्टपैलू भूमिका संग्राम 11 नितलासच्या बाजूनं अतुल काठे त्याला साथ देत असताना तुम्ही पाहता राहुल काटे खूप वर्ष क्रिकेट खेळलाय हा सिनियर आहे या टीमचा फडका सुजवला बॉल चालला लॉंग ऑफला फिल्डर आल्या थोडी मिसफील चांगली आहे अक्षय खड्डा बॉल मागे चाललाय याचा फायदा तिसरी धाव होईल का तिसरी धाव वेगानं पूर्ण केली जातीये काय गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे 3 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 30 या आकड्यावरती विजयासाठी 4 धावेची फक्त गरज संग्राम 11 इथला आता मात्र नाराज आहेत प्रेक्षक केदारनाथ 11 ओवे कॅम्प संघाचे
चला दिनेश जी पाटील सर आमच्यापासनं रजा घेत असताना जबरदस्त आवाज तुम्ही त्यांचा ऐकलात. लॉंग ऑनला तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे फक्त आणि फक्त सिंगल. टायगर 11 देवत देखील वाट पाहती आहे यातून कोणता संघ. त्यांना देखील 2 मॅचेस जिंकल्यात. मयूर वाघमारेची खूप चांगली बॅटिंग तुम्ही पाहिली पहिल्या मॅच मध्ये. त्यानं देखील 2 मॅचेस जिंकल्यात टायगर 11 देवतनं. यातून जो जिंकेल तो देवतशी खेळणार आहे. कोण जिंकेल ही मॅच? केदारनाथ 11 ओवेकॅम की संग्राम 11 नीतलास? षटकातील पुढचा बॉल. फटका सरळ चाला लॉंग ऑनला वेगानं. या बॉलवरती मिळतीये फक्त एकच धाव. का वेगानं उमेश आला. एकाच ऍक्शन मध्ये बॉल उचलला फेकला. खूप चांगले फिल्डिंग. एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती तुम्ही पाहता 32 आणि आता समीकरण शेवटचे 6 बॉल आणि 2 धावेची गरज. सहा बॉल 2 धावेची आता विजयासाठी गरज आहे संग्राम 11 नीतलास. याच्या अगोदर देखील मॅच तशाच रीतीने झाली. 6 मध्ये 2 पाहिजे होत्या. 5 मध्ये तुषार पाटीलनं अवघी 1 धाव खर्च केली शांताराम. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलमध्ये 1 बॉलमध्ये 1 ची गरज. तुषारकडे बॉल आला तो बॉल निसटला. जर त्याच्यानंतर विजय प्रस्थापित केला. आता देखील तेच होऊ शकतंय का? तुम्ही पाहता 6 मध्ये 1 रोखताना देखील पाहिले. 6 मध्ये 1 देखील तुम्ही रोखताना पाहिले. 1 मध्ये 6 देखील बनतात. रायगड प्रीमियर लीग पार पडली. अजय पाटील बेलवली ज्यानं 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. इथे करेल का? बॉलिंग ट्रॅकवरती उमेश कदम. त्याला संधी आली हिरो बनण्याची. ही मॅच जर इथून जिंकली तर त्याला कधीच विसरणार नाहीये ओवेकमचे प्रेक्षक. त्याला देखील संधी आली आहे. 6 मध्ये 2 ची गरज आहे. स्ट्राईक इनला राहुलला पाहता. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. षटकातील पुढचा बॉल. फटका चाललाय सरळ आणि इथे तुम्ही पाहता मॅच फिनिश केली आहे राहुल काठेनं आणि सामना जिंकलाय संग्राम 11 नीतला संघ. पोत जिंकला मात्र दुसरा सामना विजय झाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक केदारनाथ 11 ओवेकॅम. खेळ खूप चांगला राहिला पहिल्या मॅच मध्ये. अजय भातोसेवरती विश्वास होता कुठेतरी तो अपुरा राहिला. काही हरकत नाहीये. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं देखील अभिनंदन. आणि लगेचच 2 टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचं. मयूर इथे उपस्थित आहे. टॉससाठी लगेचच या. टायगर 11